असू द्या या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज एक गावचं किंवा घरचंच मैदान म्हणून आपण आणि ते पण हिंद केसरीचं मैदान आणि घरचाच आज पळाला मुलाचा मानकरी ठरला काय? आता पहिली गोष्ट म्हणजे आम्ही गुलालासाठी लय संघर्ष करत होतो. आता ही दोन्ही घरची आहे ते मथुर विरकरवाडीच्या हिंद केसरी मैदानाला तो 1 नंबरचा मानकरी ठरला आहे. पण ह्याच्याकडे तेवढा हिंद केसरीचा मान नव्हता. आज दोघं बी हिंद केसरी झाले, समाधान आहे. तो हिंद केसरी होता. तो 1 नंबरचा हिंद केसरीला विरकरवाडीला 1 नंबर केला त्यानं आदत हिंद केसरी. तुमचा जरा परिचय द्या तुमचं. माझं नाव बाबाराजे अण्णासाहेब तरंगे तरंगफळ. बरं. तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. काय सांगाल ही गाडीच पळवण्याचा निर्णय तुम्ही कसा काय घेतला? आता ही गाडी घरची आमची जवळजवळ दोन्ही आदत असल्यापासून गाडी आम्हाला पळती. पहिऱ्याभावी आम्हाला वासरं दोन्ही पळत होती, पण पहिरं होत नव्हतं म्हणून आम्ही दहिवडीचा 50-50 केसरीला घरची गाडी आणायचा निर्णय केला. दोन्ही आदत होती. त्यावेळेस पहिल्यांदा गुलाल आम्हाला क्वार्टर फायनलचा मिळाला आदत होत. तेव्हापासून आम्ही म्हणजे सारखी घरचा साज पळवतो. या बऱ्यापैकी गुलाल क्वार्टरचं फायनलचं बरंच गुलाल आहे घरच्या गाडीवर. फक्त 1 नंबरचा गुलाल म्हणजे नव्हता, पण आज आता बघू कसं होतंय. कुठंतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की आता घरचा साज पळवणं आणि त्यात पण आता हिंद केसरीचं मैदान म्हटलं की आनंद वेगळा असतो. ते पण आपल्या भागातलं मैदान कसं आहे माहिती आहे का, आता कष्ट जर प्रामाणिक असेल तर शेवटी एक दिवस फळही मिळणारच आहे. शेवटी देव हा याच्यावर कुठंतरी विश्वास ठेवायला पाहिजे. शेवटी पण बघतो की बाबा कष्ट किती आहे. आम्ही जवळजवळ 15 वर्ष झालं शर्यत करतोय, पण लय अनुभव चांगले बी अनुभव आले तर सगळ्यात जास्त वाईटच अनुभव आले तर आम्हाला. त्याच्यावर एवढं एक कळतंय की देव बाबा हाय कुठंतरी. ते संयम फक्त ठेवला का नाही, त्याचं कष्ट 100% एक दिवशी मिळणार आहे. ज्यावेळेस निकाल पुकारला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं काय? डोळ्यातनं अश्रू थांबत नव्हतं. एवढं म्हणजे आनंद अश्रू येत होतं की काय कळत नव्हतं. असं म्हणजे आता आमचं विषय कसं झाला, जवळजवळ ह्या 2-3 महिन्यात आम्ही गटाला मार खाऊन घरी येतोय. त्यामुळं गाडी गट काढल्या जरा थोडं समाधान वाटलं, पण असं आता बी वाटत नव्हतं की बाबा आपली गाडी राहील किंवा नाही राहील. शेवटी म्हणलं नशीब कसं असेल तसं असेल, हे हिशोबावर आम्ही पळालं. असं नव्हतं की आमच्या मनात की बाबा आपली गाडी राहावी. आता राहावी गुलालासाठीच माणूस आबादतंय, पण एक ही असं वाटत नव्हतं की बाबा आपली एवढा राहील गाडी किंवा ही काय, पण नशिबानं राहिली आपली गाडी. किती गटामध्ये पळाली होती? 56व्या गटात 5 नंबर तास होतं आणि आता पहिल्या सेमीत पण 5 नंबर तास होतं. ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर ड्रायव्हर राजुरीचा. आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की संघर्ष मोठा आहे. हा. 15 वर्ष म्हणजे साधं म्हणजे टिकून राहणं या क्षेत्रामध्ये किती महत्वाचं आहे आणि संघर्ष किती करावा लागतो काय सांगा? संघर्ष इतकं वाईट अनुभव आहे आमच्यासाठी, असं आता सांगता येत नाही. इतकं वाईट अनुभव आहे या बैलगाडी क्षेत्रातलं, पण एक शेवटी नाद आहे, छंद आहे, वडलो पार्जित ही नाद आहे आमच्या. मस्त आता घरचे पहिले वडील आजोबा बैल त्यांच्याकडे अवताचीच होती, पण बैलाचा नाद ही खानदानी आहे. फक्त आता कसं आहे त्यांच्या पुढचं जरा आम्हाला पुढचाच नाद लागला शर्यतीचा. 15 वर्ष झालं लय अतिशय बेकार हालाकीच्या परिस्थितीतनं आम्ही रेस करतोय, पण आता त्याचं फळ कुठं तर मिळतंय आम्हाला. एक हिंद केसरीचा गुलाल आहे तो आज तुमच्या म्हणजे नशिबी लागलाच, कपाळी लागला. काय आनंद आहे. म्हणजे आता कसे काय ना गट सुद्धा मिळत नाही, परंतु गटाला कधी कधी गट निघत नाही, परंतु आज तुम्ही गट काढला, सेमी काढला आणि मैदान जे आहे ते हिंद केसरीचं आहे. हिंद केसरीच्या मैदानात गुलाल मिळवणं म्हणजे एक नशीब लागेल. आता लागतं. आमच्या घरच्या गाडीवरचं म्हणजे आमची ह्यांच्यावरची अपेक्षा संपली आमची. आता ह्यांना जे आम्हाला जे काय पाहिजे होतं, आम्हाला हिंद केसरीचा गुलाल पाहिजे होती ती मिळाला ह्यांच्याकडून. आता आहे आम्हाला 9 नंबर जरी झाला तरी बी आम्हाला तेवढाच आनंद आहे, आणि 1 नंबर जरी झाला तरी तेवढा आनंद आहे. आम्हाला फक्त हिंद केसरीचा गुलाल महत्वाचा होता, ती आज आम्हाला मिळाला. आमचं सगळं उरून पुरलं. दोघांचं खासियत काय वाटते तुम्हाला, वेगळे पण काय वाटतं या जोडीचं? आत्ता म्हणजे आमची घरची साज म्हणजे आम्ही चुलतो पुतण्याचा साज आहे, आणि महत्वाचं म्हणजे बैल सुद्धा चुलत्या पुतण्या येते नात्यानं. असा साज आमचा पळतो या. त्याचा ती दोन्ही खांदी इकडनं पळतो, ही दोन्ही खांदी आतून पळतो. त्यामुळं गाडी चांगली झुकती या, त्यामुळं गाडी आज फायनलला राहील. नियोजन वगैरे कोण करतंय? कशाच नियोजन हे आमच्या आपलं असंच नियोजन करतो आपलं. काय कधी एका दिवस होतो चांगला पायरा, कधी कसं बी असतं. असं काय नाही बाबा की आम्ही लय मोठी शेट आहे की ह्याची वायदी त्याची वायदी तर विषय नाही आमचा, पण आपलं होतं करतो आमची आम्ही सगळी मुलं पोरं सगळे चर्चा करून एकमेकाशी. ड्रायव्हर मथुर म्हणजे काय ते वेगाचा भूतच आहे. गटाला अतिशय गती म्हणजे गट काढणं त्याच्याकडे काम असतं आणि शिमी काढणं ह्याच्याकडे काम असतं. त्यामुळे दोघांचं काम करते ती आणि गाडी गोलाला राहते.
गाडी आपली कोणाच्या नावानं पळती? गाडी माझ्या मुलीच्या नावाने आणि आमच्या चुलत बहिणीच्या नावाने, दोघांच्या नावाने. कुमारी वैभवी बाबाराजे तरंगे आणि संस्कृती रणजित पाटील तरंग. आता साधारण किती वय आहे दोघांचं? आता हे जर तिसरा बड्डे झाला या बरं, आणि हा 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्ष. हा आता पायरा वगैरे जर करायचं म्हटलं तर गाडी जर आपली कधी फुटून पळती का? पळते की फुटून, असं आता उद्या पायरा पडणार वगैरे आहे. करायचं म्हटलं तर फोन नंबर वगैरे सांगा, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं? आता मी माझं मोठं बंधुराज, आम्ही दोघं आणि आम्ही चुलता असं तिघं मिळूनच आम्ही पैर करतो. मोबाईल नंबर परत मेहून आहे का आमचं मोठेवाडीचं. मोबाईल नंबर सांगा. मग आमच्या मोठ्या बंधुराजचा नंबर आहे 7507 44 78 14 आणि माझा आहे 7507 06 50 31. आमच्या मेहण्याचा आहे मनोज हांडे 7709 40 62 60. मित्रांनो, पळ बघा आणि बैलगाडी मालक नक्कीच आज हिंद केसरीच्या मैदानामध्ये या घरच्या जोडीनं कुठंतरी दाखवून दिलंय की जर नियोजन असेल तर सगळं काही शक्य आहे आणि संयम पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळं करून दाखवलंय आणि नीतिमत्ता पण साफ पाहिजे. त्याचबरोबर हां, आपल्या सुट्टी मेकर वगैरे कोण असते? सुट्टी मेकर सर्जेराव सुट्टी मेकर आमचे मेहणे म्हणजे मालकच आहे ते मनोज हांडे आणि मथुर आमचे मोठे बंधुराज सागर तरंगे सरते. टीम बद्दल काय सांगता? टीम काय आमची हरली तरी टीम संघच असते आणि आज जिंकली तरी संघच आहे, असं काय नाही. विजय टीमचा आहे. विजय टीमचा आहे, आमचा आमचा हा नाही. विजय पूर्ण टीमचा आहे, एकट्याचं कोणाचं काय नाही. म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हटलो की जिंकल्यानंतर सगळे पोरं गाडी गटाला मार खाली की अक्षरशः रडते ती. आता एवढ्या दिवस तुम्ही हार सहन करत आला पण सगळी लोक तुमच्या बरोबर नव्हती. हा सगळी ही टीम आमची आजपर्यंत टीम फुटली नाही. बरोबर. ड्रायव्हर कोणी म्हटलं? ड्रायव्हर आज ते आम्ही ड्रायव्हर होते पण ते समाधान ड्रायव्हर मोठेवाडी तो पण आपलं गाडी हाणतो. चिवळा ड्रायव्हर माळशिरस, तुषार ड्रायव्हर माळशिरस, असं म्हणजे एखाद्या मैदानावर एखादा ड्रायव्हर येत नाही ती त्यावेळेस जरी काय अडचणी तर ह्या दोघा चौघातली आलटून पलटून गाडी ड्रायव्हर बसतो. पायऱ्याला भरपूर अडचण होते. आता तुम्ही एक सामान्य बैलगाडी मला हां काय संदेश द्याल? आता बरं का मोठ्या जी आता मोठी बैल पळते ती त्यांनी आता वायदीचा विषय लय वाढलाय बरं का. ती आता जे त्याचा प्रश्न आहे घेणं देणं काय, ती कोण ज्याच्याकडे ज्याची किंमत आहे द्यायची ती देतंय, ज्याला घ्यायचं आहे ती घेतंय. पण ज्याला खरंच बैल पळवायची आहे ती, ज्याचा बैल मोठा पळतोय त्यांनी गोरगरिबावर लक्ष देऊन, गोरगरिबाची बी बैल बरीच पळते ती पण ती पायऱ्या अभावी उजेडत आहे ती. फक्त त्यांनी बी गोरगरिबाचा विचार करावा, असं म्हणत नाही की त्या गोरगरिबाकडे त्यांच्या बैलाचा पळ बघून त्यांनी पैर करावं होतं. फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. मित्रांनो, बघू शकता की जे त्यांचा अनुभव आहे तो त्यांनी सांगितला आणि सामान्य बैलगाडी कल्पना किती म्हणजे अडचणी येतात. आता त्यांचं एकच मत आहे की जो बैल पळत असेल त्याला तुम्ही पहिरा द्या, जो पळतोय त्याला पहिरा द्या, मग तो कोणी असू द्या. आणि तर ही क्षेत्र टिकून राहील. गोरगरीब आता चालू कंडिशनला तर बघा गोरगरिबाने शर्यत करायचं राहिलं नाही. बरोबर आहे. म्हणून तर आता हे कसं आहे गावचं आपलं गोरगरीब कशी गावातली गाडी जुळवते ती किंवा घरचं असं ह्याच्यावरचं चाललं या. मोठ्या वासरं पळते ती बैल पळते ती फक्त मोठ्या पायऱ्यापर्यंत ती पोचू शकत नाही ती, म्हणून ती बैल अंधारात आहे. तर आता बघू शकता फायनल देखील पळायचा आहे, जास्त वेळ घेत नाही. घरचा साज आहे, संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी आनंद आहे. घरचंच मैदान, गावचं मैदान किंवा भागाचं मैदान म्हणून या ठिकाणी आणि हिंद केसरीच्या मैदानात फायनलसाठी मानकरी झालेत. त्या पद्धतीने त्यांनी सांगितले की आम्हाला गुलाल हा महत्त्वाचा आहे, 9 नंबर झाला तरी त्याचा आनंद आहे. अशीच खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला आणि या दोन्ही इथून पुढं पण असे तुमचं नाव करत राहिली शुभेच्छा देतो. धन्यवाद.